मला व्हिडिओ बघून तर लगेच कळेल की आज मी कुठं आली. हो, तर मी आले होते आज वाईमध्ये महागणपतीचं दर्शन घ्यायला, म्हणजेच ढोला गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि दर्शन घेतल्यानंतर ना तुम्हाला माहिती आहे इथे बसून इतकं छान वाटतं ना, थोडा वेळ बसून घेतलं इथे, कारण बाहेर पण खूप ऊन होतं आणि आतमध्ये फोटोज वगैरे अजिबात अलाउड नाही आहेत. आता तुम्हाला माहिती आहे ते फक्त सेलिब्रिटीलाच अलाउड असतात. ते असो, नंतर म्हटलं चला आता काय करायचं, मेणवली घाटामध्ये थोडा वेळ जाऊया, कारण तुम्हाला माहीत असेल मेणवली घाट किती प्रसिद्ध आहे. इथे ना सगळे सुपरहिट मूवी म्हणजे जसं की स्वदेश, दबंग, आत्ता झालेला छावा मूवी सगळे शूटिंग इथंच झालेत. आणि एक नंबर हा स्पॉट आहे आणि हा पावसाळ्यामध्ये स्पॉट एक नंबर दिसतो. म्हणजे आता खरं तर उन्हाळ्यात जास्त लोक नसता येतं, त्यामुळे इथं क्राऊड काहीच नव्हता आत्ता. त्यामुळे आम्ही बिंदास फिरत होतो, पण इथं सिक्युरिटी होता जो आम्हाला सांगत होता इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. पाण्यामध्ये आम्ही गेलोच नाही बिलकुल, बाहेरूनच निवांत फक्त सगळे नेचर बघितले आणि म्हटलं चला आता थोड्या वेळानंतर आपण नाना फडणवीसच्या वाड्यामध्ये पण जाऊन येऊया. पण तिथे गेल्यानंतर असं परत झालं की नको, आता आपण रिटर्न जाऊया, कारण ना ऊन पण खूप होतं आणि आम्हाला मॅप्रोला पण जायचं होतं. मग थोडा वेळ इथंच बसलो पुन्हा एकदा येऊन आणि नंतर ना मग म्हटलं की चला आता रिटर्न पण जाऊया. आणि जाताना मला असं परत झालं होतं की नाही परत एकदा मला मंदिरात जायचं आहे, म्हणून परत थोडा वेळ आले मंदिरामध्ये बसले आणि मला जाताना काही मसाले पण घ्यायचे होते आणि स्ट्रॉबेरी पण घ्यायची होती. आणि ऑन द वे सगळे शॉप्स वगैरे मिळतात आपल्याला माहीतच असेल. तर म्हटलं जरा तिथून पण सगळं मटेरियल घेतलं आणि मॅप्रो गार्डनमध्ये गेल्यानंतर ना एंटरटेनमेंट हे नेहमी चालू असतं काही ना काहीतरी. थोड्या वेळापूर्वी मुलींचं चाललं होतं काहीतरी मलखाम, आता मुलांचं चालू होतं. बघत बघत मस्त असा नाश्ता केला. तुम्हाला तर माहिती आहे मॅप्रो गार्डनला सँडविच किती छान मिळतं, कारण मला शुगर काहीच खायची नव्हती आणि इथले फ्रीजचे सॅम्पल सगळे अभिनेच पिले, मी काहीच नाही पिले. असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.